दापोली शहरात आज ओबीसी बांधवांतर्फे आरक्षण बचावासाठी जोरदार आंदोलन करण्यात आले। गंभीर परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी कुणबी समाजोन्नती संघ मुंबईने लवकरच जेलभर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यापूर्वी कोकणातील 7 जिल्ह्यांमध्ये प्रत्येक तालुका कचेरीवर 15 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता ओबीसी समाजाच्या सहभागाने निदर्शने करून तहसीलदारामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहेत। दापोली शहरामध्ये देखील आज मोठ्या प्रमाणात कुणबी बांधव जमवून आंदोलन यशस्वी पार पडले। दापोली तालुक्यातील सर्व कुणबी बांधवांनी गाव आणि वाडी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता। आज आम्ही शांततेने हा जो मार्च काढलेला आहे आणि यापुढे जर तुम्ही आमच्या म्हणण्याची दखल घेतली नाही तर यापुढे याचा उद्रेक होईल आणि आमच्या आरक्षणामध्ये आमच्या ताटामध्ये कुणालाही घुसखोरी करू देणार नाही। तुम्ही दिलेलं आहे तेच आम्हाला पुरा आहे आणि त्याच्यामध्ये आणखीन कुणाला बसवत असाल त्या ताटावर तर ते आम्हाला कधीही मान्य होणार नाही। आज आम्ही इथं एकवटलेलो आहोत यासाठी आणि आमचा निषेध आम्ही नोंदवलेला आहे तो तहसीलदाराने शासनापर्यंत पोहोचवावा आणि त्याची दखल घ्यावी अशी मी विनंती करतो आणि माझं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कुणबी, जय भीम। त्याचप्रमाणे समाज नेते शामरावजी पेजे साहेब या सर्वांना वंदन करून आज या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाचे नेते जरांगे पाटील यांनी ओबीसी मध्ये कुणबी दाखले देऊन घुसखोरी करण्याचा ठराव GR काढलेला आहे। या ठरावाला रत्नागिरी, ठाणे, कुलाबा, रत्नागिरीतील कुणबी समाज निषेध करत आहेत, विरोध करत आहे आणि आज सर्व तालुक्यामध्ये निवेदन देऊन सदर GR शासनाने रद्द करावा व ओबीसी मध्ये कुणबी मराठा, कुणबी मराठा कुणबी अशा प्रकारचं त्यांनी दाखले देऊ नयेत। जर ते ओबीसी होते तर ज्यावेळी मंडळ आयोगाला ओबीसीची दाखले देण्यात आले त्यावेळी जर ओबीसीचा त्यांच्याकडे पुरावा होता मग त्यांनी दाखले का नाही काढले आणि याबाबत हैदराबादचा गॅजेटियरचा आधार त्यांनी घेतलेला आहे। त्या गॅजेटरचा आम्ही निषेध करतो, त्याच्यावर अंमलबजावणी शासनाने करू नये अशी आमची शासनाला विनंती आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।